विश्वकर्मा जोशीचे संविधान. मी आपला सेवक राजेश पंडित रेणापूरकर, अखिल सोनार समाज प्रतिष्ठानचा संस्थापक अध्यक्ष, त्याचबरोबर सर्व शाखीय सोनार समाजाचं हक्काची व्यासपीठ असलेली संघटना म्हणजेच भारतीय नारायण सेना. भारतीय नारायण सेनेचा प्रदेश सरचिटणीस तथा प्रवक्ता या नात्याने हा व्हिडिओ आज सकल सोनार समाज बांधवांसाठी, माता भगिनींसाठी, समाजातील युवकांसाठी, युवतींसाठी करत आहे. भारतीय नारायण सेना हे सर्व शाखीय सोनार समाजाला आज परिचित असलेलं संघटनेचं नाव आणि भारतीय नारायण सेनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय काकासाहेब बोराडे आणि त्यांच्या सर्वच त्यांच्यासोबतच्या वरिष्ठ अशा मार्गदर्शक, सल्लागार, सन्माननीय सदस्य या सर्वांच्या सहभागातून, सहकार्यातून भारतीय नारायण सेना हा सर्व शाखीय सोनार समाजासाठी आज कार्यरत आणि सर्वात पुढं असलेली संघटना म्हणून आज समाजासमोर जात आहे. समाजातील व्यथा, समाजाचे प्रश्न हे जाणून घेण्यासाठी भारतीय नारायण सेना वेगवेगळ्या भागामध्ये, राज्याच्या कान्याकोपऱ्यामध्ये भारतीय नारायण सेनेचे पदाधिकारी नियुक्ती, निवड प्रक्रिया हे चालू आहे. ज्यांना भारतीय नारायण सेनेशी जोडलं जाण्याची इच्छा आहे किंवा सकल सोनार समाज, सर्व शाखीय सोनार समाज म्हणून ज्यांना कार्य करण्याची इच्छा आहे, अशा बांधवांनी निश्चितच भारतीय नारायण सेनेशी जोडलं जावं. आपल्या सन्मानासाठी भारतीय नारायण सेना सदैव पुढे असेल. आपला सन्मान हाच भारतीय नारायण सेनेचा मूळ गाभा आहे. सर्व शाखीयांनी सामाजिक विषयावर, संघटनात्मक विषयावर एकत्रित यावं हा हेतू आदरणीय काकासाहेबजी बोराडे साहेब यांनी व्यक्त केला आणि खऱ्या अर्थानं राज्यभरातील सकल सोनार समाज बांधव भारतीय नारायण सेनेशी जोडला जात आहे. माता भगिनी जोडल्या जात आहेत. युवक युवती स्वतःहून भारतीय नारायण सेनेशी संबंधित पदाधिकारी होऊन, भारतीय नारायण सेनेचा सामान्य कार्यकर्ता होऊन आज समाजाच्या प्रश्नासाठी सातत्याने समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं काम भारतीय नारायण सेनेच्या संबंधित कार्यकर्त्याकडून, पदाधिकाऱ्याकडून होत आहे. आणि खऱ्या अर्थानं समाजातील शेवटच्या घटकाचं सुखदुःख काय आहे, त्यांच्या ज्वलंत समस्या कुठल्या आहेत, यावर जाणून घेण्यासाठी भारतीय नारायण सेनेचा प्रत्येक घटक आज शहरापासून ग्रामीण भागापर्यंत, म्हणजेच चांद्यापासून बांध्यापर्यंत पोहोचत आहे. आदरणीय काकासाहेबजी बोराडे, डॉक्टर राजेंद्रजी पिगळे साहेब यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात, तसेच प्रदेश उपाध्यक्ष उमेशजी मुंडलिक, महिला आघाडीच्या सोनालीताई नाशिककर, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेशजी टाक, भारतीय नारायण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष उमेशजी मुंडलिक आणि सर्वच पदाधिकारी, सन्माननीय मार्गदर्शक हे भारतीय नारायण सेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. आणि खऱ्या अर्थानं सामाजिक जाणीवेतून पोटतिडकीने आज ही सर्व भारतीय नारायण सेनेची टीम समाज बांधवांच्या, माता भगिनींच्या सन्मानासाठी पुढे येत आहे. हे आवर्जून या निमित्तानं मी सांगण्यासाठी हा व्हिडिओ करत आहे. ज्यांना भारतीय नारायण सेनेशी जोडलं जाण्याची इच्छा आहे, सामाजिक कार्याची ज्यांना आवड आहे, अशा माझ्या तमाम सोनार समाज बांधवांना, माता भगिनी यांना खास विनंती करतो, आपण खरोखरच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर भारतीय नारायण सेनेशी संबंधित आणि समाजाच्या एकोप्यासाठी, समाजातील संघटनात्मक विषयासाठी, सामाजिक विषयावर समाजाचं संघटन व्हावं, यासाठी समाजातील ज्वलंत प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं सोनार समाजाला न्याय मिळवून घेण्यासाठी आपण एकत्रित येणं गरजेचं आहे. यासाठी तरी आपण भारतीय नारायण सेनेशी जोडलं जावं, हा खरोखरच भारतीय नारायण सेनेचा मूळ गाभा आहे. माझ्या मायबाप समाज बांधवांनो, माता भगिनींनो, कुठंतरी संघटन हा आता महत्त्वाचं आहे.
आज अनेक संघटना, अनेक समाज हे संघटनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपला वरचष्मा आणि एक आपल्या समाजाचं वजन वाढविण्यासाठी समाजाचा उपयोग, संघटनेचा उपयोग, समाजाचे प्रश्न सोडून घेण्यासाठी करतायत हे आपण पाहत आहोत. आपण देखील आता गाफील राहायला नाही पाहिजेत. आपण देखील आता सक्रियतेने गाफील न राहता समाजाचे प्रश्न सोडून घेण्यासाठी जिसकी संख्या भारी उसकी सत्ता में भारी, तसं आपण देखील संख्येनं भारी व्हायला गरजेचं आहे. संख्येनं आपली संख्या ठसठशीत दिसली पाहिजेत. सर्व समाज एकत्रित झाला पाहिजेत, जेणेकरून सरकार देखील आपल्याकडं, आपल्या प्रश्नाकडे गांभीर्यानं लक्ष देईल. यासाठी आता यापुढं संघटन महत्त्वाचं आहे. जोपर्यंत आपण विखुरलेल्या अवस्थेत आहोत, एक संघ येणार नाही, तोपर्यंत समाजाचे प्रश्न शासन देखील सोडवण्यासाठी विचार करणार नाही. त्यासाठी आपण संघटित होणं गरजेचं आहे. समाजाचे प्रश्न सोडून घेण्यासाठी संघटन हे किती महत्त्वाचं आहे हे मागच्या काही समाजाच्या आंदोलनातून, मेळाव्यातून आपण पाहतच आहोत. त्यांचाच आदर्श घेऊन आपण देखील आपल्या समाजाचं संघटन बांधावं. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जाऊन त्याची व्यथा जाणून घ्यावी. त्याच्या ज्वलंत प्रश्नावर समाजाच्या या भारतीय नारळी सेनेच्या संघटनेच्या माध्यमातून त्या बांधवांना न्याय कसा मिळवून देता येईल यासाठी प्रयत्नशील आम्ही राहिलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं त्या समाज बांधवाचं, विशेषतः संघटनेचं भवितव्य अवलंबून असतं. आपण एकट्यानं लढल्यानं काही फरक पडणार नाही. संघटित होऊन लढा उभा करणं, संघटित होऊन लढणं आणि सामाजिक विषयावर शासनाकडे आपण ज्या मागण्या आपण संविधानिक चौकटीत बसून मागू, त्यावर आपल्याला हक्कानं त्यांच्याशी चर्चा करता येईल, बोलता येईल आणि शासन दरबारी आपले निवेदन किंवा आपली मागणी समाजाच्या माध्यमातून देता येते. त्यासाठी समाजाचं संघटन हे फार महत्त्वाचं आहे. जोपर्यंत समाज एक संघ होणार नाही, तोपर्यंत समाजाचे प्रश्न सुटले जाणार नाहीत. यासाठी समाजाचे जर प्रश्न सुटावे असे वाटत असेल, ज्या दुर्लक्षित किंवा प्रलंबित प्रश्नावर आजपर्यंत शासनाचं दुर्लक्ष झालं, तेच शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आपण संघटित होणं गरजेचं आहे. जोपर्यंत संघटित होणार नाही, तोपर्यंत कुणीही आपली दखल घेणार नाही, अशी आजची स्थिती आहे. बंधूंनो, एवढं कळकळीनं सांगण्या पाठीमागचा एकच उद्देश, आज खरोखरच सोनार समाज हा एका वेगळ्या अतिशय वाईट अशा परिस्थितीतून पुढे जात आहे. समाजातील सर्वच घटक काही सक्षम आहेत असं नाही. समाजातील बहुतांश समाज हा खऱ्या अर्थानं उपासमारीच्या वाटेवर आहे, हे पुन्हा पुन्हा सांगतोय. पारंपरिक व्यवसाय, सोनारी व्यवसाय, सराफी व्यवसाय आता सोनार जातीच्या सोनाराकडे राहिलेला नाही. आपल्या जातीवर परजातीचा पगडा वाढलेला आहे. भांडवलदार परजातीचे, परकीय परजातीचे समाज बांधव भांडवलशाहीच्या जोरावर समाजाचा जो आपला मूळ व्यवसाय होता, जो पारंपरिक पद्धतीने आपण चालवत होतो, त्याच व्यवसायावर आता अतिक्रमण झालेलं आहे. सोनार समाज जो मागे होता तो आता राहिलेला नाही. आपला व्यवसाय आपल्या हाती राहिलेला नाही. पुढील पिढीला आपण काय सांगणार? पुढील पिढीचं भविष्य अंधारमय होत चाललेलं आहे. आपला व्यवसाय आपल्या हाती न राहिल्यामुळं उपजीविका भागविणं कठीण झालेलं आहे. मुलाबाळांना शिकवणे असेल किंवा विवाहाचे प्रश्न किंवा त्यांचं लग्न कार्य करणं असेल, हे सर्वच अवघड झालेलं आहे. मित्रांनो आणि माझ्या प्रिय बांधवांनो, माता भगिनींनो, तुम्हाला एक कळकळीची विनंती करतो, आपण खरोखरच आता सजग व्हायला पाहिजे. सावधतेनं आपण देखील आता संघटनात्मक बदल कसा करता येईल, समाजाला एक दुसऱ्याला कसं जोडता येईल, यासाठी सर्वांनी पुढे येणं गरजेचं आहे. माझ्या समाजातील माता भगिनींना सन्मान मिळाला पाहिजेत. माझा समाज बांधव सन्मानाने पुढे आला पाहिजेत. माझ्या समाजाचे प्रश्न सुटले पाहिजेत. यासाठी आपण एकजुटीनं, एकत्रितपणे भारतीय नारळी सेनेशी जोडलं जावं, ही कळकळीची विनंती करतो. आपला सेवक राजेश पंडित रेणापूरकर. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर
खरोखरच आपल्याला भारतीय नारायण सेनेशी जोडलं जावं अशी इच्छा वाटत असेल, कारण की भारतीय नारायण सेना ही चांद्यापासून बांध्यापर्यंत पोहोचण्याचं ध्येय बाळगून आहे. भारतीय नारायण सेना ही समाजातील माता भगिनी असतील, बांधवांना असेल, युवक युवती ह्या सर्वांना सन्मानानं भारतीय नारायण सेना सोबत घेण्याच्या हेतूने, सोबत घेण्याच्या विचाराने खरोखरच कार्यरत झालेली एक हक्काचं व्यासपीठ असलेली सोना समाजाची सर्व शाखीय सोना समाजाची संघटना निश्चितच भविष्यात आपल्या सर्वांच्या सेवेत शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल हा विश्वास या निमित्ताने देतो आणि मी या ठिकाणी थांबतो. माझा मोबाईल नंबर 9699800794. राजेश पंडित रेणापूरकर. माझा पुन्हा एकदा नंबर आपण ऐका, 9699800794 हा माझा मोबाईल नंबर, संपर्क नंबर, व्हॉट्सअप नंबर आहे. ज्यांना इच्छा असेल, आपला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर भारतीय नारायण सेनेशी जोडण्याची इच्छा आहे, भारतीय नारायण सेनेसोबत काम करण्याची इच्छा आहे, समाजाला एकत्रित आणण्याची ज्यांची सामाजिक भावना आहे, समाज म्हणून एकत्रित यावं, समाजाला एकत्रित करावा असं काही युवकांना वाटत असेल, समाज बांधवांना वाटत असेल, तर निश्चितच भारतीय नारायण सेनेमध्ये आपलं स्वागत आहे. आपण यावं. सन्मान, या सन्मानाने राहा सन्मानाने हा जो भारतीय नारायण सेनेचा नारा आहे, मी समाजाचा, समाज माझा, ही संकल्पना मनामध्ये रुजविल्याशिवाय समाज एक संघ होणार नाही. ह्या ब्रीदवाक्याने गेले अनेक वर्ष आम्ही सातत्याने समाज बांधवाला जोडण्याचं काम करत आहोत. आदरणीय काकासाहेबजी गुराडे साहेब यांचं जे स्वप्न आहे, सर्व शाखीय सोनार समाजाने एकसंघ व्हावं आणि एकसंघ झाल्यानंतर सोनार समाजाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत, समाज खऱ्या अर्थानं उन्नती आणि उत्कर्षाकडे गेल्याचं चित्र आम्हाला दिसावं, हा हेतू तुम्हाला आणि मला देखील आहे. तसाच काकासाहेबांनी केलेला हा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण देखील त्यांचे हात बळकट करावेत ही कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.